नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25ची मित्रांनो इथं सिलेक्शन यादी म्हणजेच निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. फायनल कट ऑफ तुमचा लागलेला आहे. ग्राउंड प्लस मैदानी चाचणी मिळून दोघांचं मिळून इथं तुमचं फायनल कट ऑफ लागलेलं आहे. किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, किती विद्यार्थ्यांची निवड झालेली मित्रांनो, आणि प्रतीक्षा यादी किती विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर आहे, कितीचं कट ऑफ गेलेलं आहे, कास्टनुसार किती कट ऑफ गेलेलं आहे, एससी कॅटेगरीची, ओबीसी, ओपन, व्हीजेएनटी सर्व कास्ट मिळून सर्व कास्टचं काय कट ऑफ गेलेलं आहे, किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, कोणत्या कास्ट किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 मध्ये निवड झालेली आहे ते सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन मित्रांनो, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा, मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, किती कट ऑफवर फायनल सिलेक्शन झालेलं आहे जळगाव जिल्हा पोलीस शिपाईमध्ये विद्यार्थ्यांचं मित्रांनो, महिला पुरुष दोघांचं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे हा कट ऑफ लागलेला आहे. बघा, संपूर्ण तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे कट ऑफचं, किती मार्गावर फायनल कट ऑफ गेलेले आहे, कोणत्या कास्टचं किती गेलेले आहे, आणि किती विद्यार्थ्यांचं इथे निवड झालेली आहे मित्रांनो. फायनल कट ऑफ आहे मित्रांनो ही ग्राउंड प्लस तुमचं लेखी परीक्षा मिळून दोघं मिळून इथं फायनल तुमची सिलेक्शन यादी, सिलेक्शन लिस्ट इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, आणि सिलेक्शन तुमचं कट ऑफ इथं लागलेलं मित्रांनो. बघा, अशा प्रकारे सिलेक्शन कट ऑफ तुमचं इथं लागलेलं मित्रांनो. लक्ष सर्वांना. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, ही काही मी तुम्हाला माहिती वाचून दाखवणार नाही, आपण डायरेक्ट फायनल कट ऑफवर बोलूया. बघा, अशा प्रकारचं इथं फायनल कट ऑफ तुम्हाला दाखवतो एकदा. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं इथं फायनल कट ऑफ लागले. बघा, कास्टनुसार कट ऑफ लागले, किती कट ऑफ लागले, कोणत्या कॅटेगरीचं किती लागलेले बघा. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले बघा एससी कॅटेगरीचं. बघा, एससी कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 114 मार्गावर. बघा, अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल 114 मार्गावर इथं एससी कॅटेगरीचं मुलांचं इथं कट ऑफ लागलेले. नंतर जर पुढे आपण विचार केला मित्रांनो, बघा एसटी कॅटेगरीमध्ये बघा, सॉरी तुम्हाला पहिले एससीचं सांगतो. बघा, एससी सर्वसाधारण जनरल मित्रांनो, एससी सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 114 मार्गावर. महिलांचं कट ऑफ लागले मित्रांनो एससी कॅटेगरीच्या 103 मार्गावर. खेळाडू एससी कॅटेगरी खेळाडूचं कट ऑफ लागले 105 मार्गावर मित्रांनो. प्रकल्पग्रस्त एससी कॅटेगरीचं 88 मार्गावर कट ऑफ लागलेले फायनल. आणि भूकंपग्रस्ताचं इथं 96 मार्गावर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एससी कॅटेगरीच्या. एक सर्व्हिसमॅनचं मित्रांनो इथं 86 मार्गावर इथं कट ऑफ लागले मित्रांनो एक सर्व्हिसमॅन एससी कॅटेगरीचं. नंतर बघा, पोलीस पाल्याचं 82 मार्गावर कट ऑफ लागलेलं मित्रांनो एससी कॅटेगरीचं बघा फायनल. आणि होमगार्डचं 97वर, आणि इथं अनाथांचं मित्रांनो 105 मार्गावर इथं कट ऑफ लागलेलं मित्रांनो एससी कॅटेगरीचं. अशा प्रकारे बघा विविध मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेली आहे. आता एससी कॅटेगरीची मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. नंतर आपण बघूया मित्रांनो एसटी कॅटेगरीचं. बघा, एसटी कॅटेगरीचं पण बघून घेऊया. एसटी कॅटेगरीचं फायनल सिलेक्शन झाले मित्रांनो सर्वसाधारण मुलांचं एसटी कॅटेगरीच्या 97 मार्गावर. बघा, अशा प्रकारे. आणि मुलींचं कट ऑफ झालेलं मित्रांनो, महिलांचं इथं फायनल सिलेक्शन झालेलं मित्रांनो एसटी कॅटेगरीच्या 102 मार्गावर. बघा, अशा प्रकारे 102 मार्गावर इथं फायनल सिलेक्शन झालेलं आहे महिलांचं एसटी कॅटेगरीच्या. एसटी कॅटेगरी खेळाडूचं सिलेक्शन झालं मित्रांनो 95 मार्गावर. आणि एसटी होमगार्डचा कट ऑफ लागले 104 मार्गावर मित्रांनो. बघा, नंतर बघा मित्रांनो NTDA बघा, DTA इथं कास्ट दिलेली आहे. याचं बघा, याचं फायनल कट ऑफ काय लागलेले सर्वसाधारण मुलांचं फायनल कट ऑफ गेलेले मित्रांनो 115 मार्गावर. महिलांचं फायनल कट ऑफ गेलेलं मित्रांनो DTA कॅटेगरीचं 106 मार्गावर. खेळाडूचं DTA कॅटेगरीचं 87 मार्गावर फायनल सिलेक्शन झालेले. प्रकल्पग्रस्ताचं 110 मार्गावर मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनचं 82 मार्गावर सिलेक्शन झालेले. आणि होमगार्डचं इथं 98 मार्गावर सिलेक्शन झालेले मित्रांनो DTA ह्या कॅटेगरी. लक्षात सर्वांना. चला पुढची कास्ट बघूया मित्रांनो. पुढे बघा, पुढच्या कास्टचं आपण बघूया NTPचं. बघा, NTPचं मित्रांनो सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागलेलं 109 मार्गावर फायनल सिलेक्शन झालेले. आणि महिलांचं 104 मार्गावर इथं फायनल सिलेक्शन झालेलं मित्रांनो. नंतर बघा NTC कॅटेगरी आहे मित्रांनो. बघा, NTC कॅटेगरीचं फायनल मुलांचं कट ऑफ लागलेलं मित्रांनो 120 मार्गावर फायनल सिलेक्शन झालेलं मित्रांनो 120 मार्गावर मुलांचं. बघा, अशा प्रकारे 120 मार्गावर फायनल सिलेक्शन झालेलं मुलांचं. महिलांचं कट ऑफ गेले मित्रांनो 106 मार्गावर फायनल. ओके. नंतर बघा, एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो 82 मार्गावर NTC कॅटेगरीचं. नंतर बघा NTD कॅटेगरीचं आपण बघू घेऊया मित्रांनो. NTDचं बघा फायनल सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 116 मार्गावर. महिलांचं लागलेले 102 मार्गावर. नंतर SCBCला कोणती इथं वेकेन्सी नव्हती मित्रांनो. पुढची ओबीसी कॅटेगरी बघूया आपण. बघा, ओबीसी कॅटेगरीचं मित्रांनो इथं फायनल सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागलेलं मित्रांनो 120 मार्गावर. ओबीसी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ लागलेले 106 मार्गावर. ओबीसी कॅटेगरी खेळाडूचं कट ऑफ लागलेले 100 मार्गावर. ओबीसी कॅटेगरी प्रकल्पग्रस्त 110 मार्गावर कट ऑफ लागलेले. भूकंपग्रस्त 84 मार्गावर. एक सर्व्हिसमॅन 90 मार्गावर. पोलीस पाल्य 91 मार्गावर. आणि होमगार्डचं ओबीसी कॅटेगरीचं 108 मार्गावर इथं कट ऑफ लागलेले मित्रांनो फायनल सिलेक्शन झालेले. नंतर बघा SCBC कॅटेगरीचं आपण बघून घेऊया. SCBCचं बघूया आपण. ओके. बघा, फायनल सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 118 मार्गावर. महिलांचं 104 मार्गावर. खेळाडूचं 103 मार्गावर. भूकंपग्रस्ताचं 79 मार्गावर. आणि एक सर्व्हिसमॅनचं 83 मार्गावर कट ऑफ लागलेले मित्रांनो. नंतर बघा, पोलीस पाल्याचं 83 मार्गावर. होमगार्डचं 106 मार्गावर. आणि बघा SCBC कॅटेगरीचं इथं अनाथांचं 105 मार्गावर इथं कट ऑफ लागलेले मित्रांनो. नंतर बघा, पुढे बघूया आपण EWS कॅटेगरीचं. बघा,
ईडब्ल्यूएसचं आपण बघूया मित्रांनो. बघा ईडब्ल्यूएसचं 109 मार्गावर इथं फायनल कट ऑफ लागलेलं मित्रांनो. मुलांचं महिलांचं 96 मार्गावर, खेळाडूचं 70 मार्गावर मित्रांनो, भूकंपग्रस्ताचं 106 मार्गावर, पोलीस पाल्याचं 86 मार्गावर आणि होमगार्डचं पण 86 मार्गावर इथं कट ऑफ लागलेलं मित्रांनो ईडब्ल्यूएसचं. नंतर बघा ओपन जनरल कॅटेगरीचं आपण बघूया मित्रांनो. बघा ओपन कॅटेगरीचं बघा 122 मार्गावर सर्वसाधारण मुलांचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो. ओपन कॅटेगरीचं 122 मार्गावर, महिलांचं ओपन कॅटेगरीचं 113 मार्गावर सिलेक्शन झालेले आणि खेळाडूचं 117 मार्गावर सिलेक्शन झालेले. नंतर मग प्रकल्पग्रस्ताचं 111 मार्गावर, भूकंपग्रस्ताचं 106 मार्गावर. नंतर बघा एक सर्व्हिसमॅनचं 96 मार्गावर मित्रांनो, पोलीस पाल्याचं 94 मार्गावर आणि इथं होमगार्डचं 115 मार्गावर ओपन कॅटेगरीचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो. अशा प्रकारे ही फायनल कट ऑफ होती मित्रांनो. जर तुम्ही पण या फायनल कट ऑफला पार केलं असेल तर तुमचं सिलेक्शन इथं जळगाव जिल्हा पोलीस भरती 2025-26 मध्ये झालं असेल. बघा आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो त्यांची लिस्ट इथं जारी झालेली. बघा इथं बघू शकता ओपन कॅटेगरीचं इथं टोटल ओपन कॅटेगरीचे इथं मित्रांनो किती विद्यार्थ्यांचं इथं टोटल 29 विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो ओपन कॅटेगरीचं. नंतर बघा एससी कॅटेगरीचा टोटल इथं मित्रांनो तुम्हाला सांगतो एससी कॅटेगरीचा 28, एससी कॅटेगरीचा 42 मुलांचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो. नंतर बघा एसटी कॅटेगरीचं इथं 12 जागा होत्या, 12 जागामध्ये 12ही विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं विविध कास्टनुसार इथं लिस्ट दिलेली मित्रांनो. ही लिस्ट तुम्ही चेक करून घ्या. जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल तर तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही ते तुम्ही चेक करून घ्या. आता ही फायनल सिलेक्शन यादी मित्रांनो खाली निवड आपली वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे, तुम्हाला ते पण एकदा दाखवून देतोय मी. बघा ही सिलेक्शन लिस्ट आहे पूर्ण सिलेक्शन लिस्ट. बघा ही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे वेटिंग लिस्ट पण दिलेली. बघा वेटिंग लिस्ट दिलेली आहे, तुमच्या कास्टनुसार इथे वेटिंग लिस्ट दिलेली आहे, किती विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. आता मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन मित्रांनो. आणि ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करून घ्या. खाली मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही कट ऑफ आणि ही लिस्ट टेलिग्राम ग्रुपवर आपल्या चेक करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.